बर्थडे पार्टी काल छान झालेली आहे. मस्त वेगवेगळे पदार्थ बनवून काही पाहुणेही होते आणि ह्या ठिकाणी भांड्यांचा पसारा तुम्ही पाहू शकता. तर ही भांडी मी मशीनला धुवून घेणार आहे. मी भांडी रात्रीची भले सकाळी मशीनला लावते, पण मी खरकटं काढून ठेवते. आमच्या घरचा तो नियम आहे, प्रत्येकाने प्लेटमधलं खरकटं काढून ठेवायचं आणि मग भांडी जी आहे ती मशीनला लावणं सोपं होतं. तर चला पाहूया मशीनमध्ये ही भांडी कशा प्रकारे स्वच्छ होत आहेत की नाही होत. या ठिकाणी ही बॉशची भांड्यांची मशीन माझ्याकडे आहे. खूप मैत्रिणींचे प्रश्न असतात की भांड्यांची मशीन घ्यावी की नाही घ्यावी, ती युजफुल आहे की नाही. तर याचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी बनवत आहे. हे घर जेव्हा आम्ही घेतलं त्यावेळेस त्याचं बऱ्यापैकी ट्रॉली वगैरे किचनच्या रेडी होत्या आणि मशीनसाठीचा इथे कुठली व्यवस्था नव्हती. तर ह्या जागेवर एक वॉश बेसिन होतं, ते काढून आम्ही मशीनची जागा केली. त्यामुळे मशीनच्या पाण्याचं जे आउटलेट वगैरे आहे त्याचा आम्हाला जास्त प्रश्न पडला नाही. तर ही बॉश कंपनीची मशीन आहे. तर बॉश कंपनीची ही भांड्यांची मशीन आहे. जर्मन कंपनीची आहे आणि भारतीय भांड्यांसाठी खास ही डिझायनिंग केलेली आहे, जी जास्त चिकट वगैरे असतात. 14 प्लेस आहे ही मशीन, सगळ्यात मोठी आहे घरगुती वापरातली, सिरीज 6ची. तर ह्या मशीनविषयी जरा डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया. मशीनचा डिस्प्ले पाहूया आपण कशा प्रकारचा आहे. ह्या ठिकाणी रिसेट बटन आहे, जे सुरुवातीला मशीन चालू करताना वापरायचं आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे मोड दिलेले आहेत, तुम्ही भांडी कशा प्रकारे यामध्ये धुणार आहात त्या प्रकारचे. इको मोड आहे यामध्ये, ज्यामध्ये हलकी फुलकी जास्त चिकट नसलेली भांडी जी आहेत ती तुम्ही धुवू शकता. त्यानंतर ऑटो मोड आहे, ज्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये 45 ते 60 डिग्रीला पाणी मशीन आपोआप गरम करून घेते आणि स्वच्छ लख्ख भांडी धुते. त्यानंतर इंटेन्सिव्ह कढाई मोड ह्या ठिकाणी आहेत. मोठी भांडी जी जास्त चिकट असतात, तुपट असतात, त्याच्यासाठी खास हा मोड आहे. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी नॉर्मल मोड आहे. त्यानंतर प्री रिन्स आहे. प्री रिन्स म्हणजे आता मी तुम्हाला ज्या प्रकारे दाखवलं की मी भांडी खरकटं काढून घेतली आहेत. जर तुम्हाला ते खरकटं काढून घ्यायची नसेल तर तुम्ही प्री रिन्स मोडला जी आहे ती ही मशीन सेट करून भांडी धुवू शकता. आणि त्यानंतर फेवरेट आहे, म्हणजे यापैकी कुठला मोड तुम्हाला कम्फर्टेबल आहे रोजच्या वापराकरता तो तुम्ही सेट करून ठेवायचा आहे फेवरेटमध्ये, आणि मग तुमचं काम जे आहे ते नक्कीच सोपं होणार आहे. इथे ह्या ठिकाणी जी ही तुम्हाला स्क्रीन दिसते छोटी, त्यावर मशीन किती वेळाचं टायमिंग सेट झाला आहे त्याची डिटेल येते. त्याचबरोबर मशीनमध्ये जे आपण सॉल्ट आणि लिक्विड टाकतो ते जर संपलं तर त्याचा अलार्म पण येतो. त्याचं मी तुम्हाला मशीन स्टार्ट केल्यावर दाखवणार आहे. या ठिकाणी जो आहे स्टार्ट आवर आहे, सॉरी, की किती वेळाने तुम्हाला, समजा तुम्ही भांडी लोड केली आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे पाण्याचं टायमिंग जर उशिराचं असेल, की सकाळी 10 वाजता भांडी लोड केली आणि 2 वाजता पाणी जर तुमच्याकडे येत असेल तर 2 वाजताचं टायमिंग तुम्ही या मशीनसाठी सेट करू शकता आणि तेव्हा ती चालू होणार आहे. त्यानंतर रिमोट स्टार्ट ह्या ठिकाणी ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही वायफायद्वारे मोबाईलला कनेक्ट करू शकता आणि त्यावर सुद्धा जी आहे मशीन ही ऑपरेट करू शकता. एक्स्ट्रा ड्राय की तुम्हाला भांडी पूर्ण कोरडी हवी आहेत त्यानुसार तुम्ही हा मोड ठेवू शकता. इंटेन्सिव्ह झोनमध्ये तुम्ही खूप जास्त चिकट भांडी जी असतात ती तुम्ही यामध्ये ठेवायची आहेत त्या मोडला. हाफ लोडमध्ये थोडी भांडी असतील, हा मोड जो आहे ना तो खास माहेरी जाणाऱ्या महिलांसाठी आहे, की आपण माहेरी गेलो आणि नवरा घरी आहे, थोडीशी भांडी आहेत त्याने त्यामध्ये लावायची आणि पटकन ती धुवून निघणार आहेत, तर सोयीचं आहे. तर खरोखर भारतीयांचा विचार करून ही मशीन बनवली आहे. त्यानंतर स्पीड परफेक्ट या ठिकाणी आहे, की तुम्हाला अर्ध्या तासामध्ये जर भांडी, समजा कमी वेळामध्ये भांडी धुवून हवे तर तसं तुम्ही मशीनला या ठिकाणी बटन प्रेस करून ऑर्डर द्यायची आहे आणि मशीन आपल्यासाठी काम करणार आहे. आणि हे आहे स्टार्ट बटन. तर चला आता ही मशीन जी आहे आतून कशी काम करते ते पण आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जाणून घेणार आहोत त्याच्या प्रोडक्टविषयी. तर ह्या मशीन घेताना आपण आपलं जे रेग्युलर भांड्यांचं लिक्विड वगैरे आहे ते आपण अजिबात वापरू शकत नाही. या ठिकाणी फिनिश कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत. हे प्रोडक्ट जे आहे ना ते बॉश कंपनी स्वतः रेकमेंड करते आपल्याला, की हे तुम्ही घ्या, हे बेस्ट आहेत. आणि आम्ही त्यांचं ऐकून अगदी प्रामाणिकपणे ते प्रोडक्ट घेतलेले आहेत. हे प्रोडक्ट आम्ही जे आहेत ते ऑनलाईन ऑर्डर करतो. ही पावडर आहे, मशीनमध्ये टाकायची असते, कशी टाकायची ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर हे लिक्विड आहे, की ज्यामध्ये एकदम लख्ख नव्यासारखी भांडी निघतात असा यांचा दावा आहे. निघतात की नाही ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे आपल्याला लागतं. याच्या सर्व लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल, त्यावरून त्याच्या किमतीचा अंदाज जो आहे तो तुम्हाला येईल. त्यानंतर हे सॉल्ट आहे. आता भांड्यांची मशीन घेताना खूप जणांच्या मनामध्ये विचार असतो की आमच्याकडे बोरिंगचं पाणी आहे किंवा हार्ड पाणी आहे,
प्रत्येक ठिकाणचं पाणी वेगळं असतं, तर मशीनला सॉफ्ट पाणी लागतं आणि काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. जर तुमच्याकडे बोरिंगचं पाणी असेल तरी हे सॉल्ट जे आहे ना ते पाणी सॉफ्ट करण्याचं काम करतं. तर कुठलंही पाणी असेल तरी तुम्ही ही मशीन जी आहे ती वापरू शकता. तर ह्या प्रोडक्टचा वापर करून आपण मशीनचा वापर कशा प्रकारे करायचा आहे आणि ती खरंच काम करते का हे आता आपण पाहणार आहोत. आता आतमध्ये आपण मशीन जी आहे ती खोलून पाहणार आहोत. कसा आहे हा जादूचा पिटारा. तर आतून आपण आता मशीन पाहूया. ही मी व्हिडिओ बनवते त्यामुळे ही जबाबदारी मी माझ्या नवऱ्याला दिलेली आहे. तर अशा प्रकारे ही खोलल्यावर मशीन जी आहे ती दिसते. तर यामध्ये 2 ट्रे आहेत. मोठा ट्रे आहे खाली, सो अशा प्रकारे खूप सारे ताट, कढई, मोठी पातेली वगैरे त्यामध्ये प्लेस होतात. आता आपण भांडी ठेवताना कशी ठेवूयात ते पाहणारच आहोत. त्यानंतर वर आणखीन एक ट्रे आहे. तर ह्यामध्ये छोट्या प्लेट्स असतील, कप वगैरे सगळ्या प्रकारची क्रॉकरीज, काचेची भांडी तुम्ही कुठल्याही प्रकारची ह्या मशीनमध्ये धुवू शकता. स्टीलची भांडी, सगळ्या प्रकारची नॉनस्टिकची भांडी असेल ती धुवू शकता. आता ह्यात आतमध्ये ह्या ठिकाणी हे फ्रेशनर आहे की बऱ्याचदा ज्यांचा रेग्युलर मशीनचा वापर होत नाही त्या मशीनचा खूपट वास येऊ शकतो. तर आपल्या बाथरूममध्ये जसं रूम फ्रेशनर असतं त्या प्रकारचं हे मशीनचं फ्रेशनर आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा. त्यानंतर वर आणखी एक ट्रे आहे ज्यामध्ये चमचे वगैरे छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या आपण ठेवू शकतो. तर ही छोटीशी अशी दिसणारी मशीन आणि कशा प्रकारे ह्यामध्ये सगळी भांडी आपण किती भांडी प्लेस करू शकतो हे पाहणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रे 1 मिनिट बाजूला घ्या. आणि ह्या ठिकाणी हे जे आहे यामध्ये जे आहे ते आपण मीठ टाकणार आहोत. हे खोलून दाखवते मी तुम्हाला. यामध्ये हे भरून आहे ना, ह्यामध्ये मीठ टाकायचं असतं. ते लक्षात घ्या, किचनमधल्या वापरायचं नाही. भांड्यांचं मीठ जे आहे ते वेगळं असतं मशीनसाठीचं. हे एकदा भरलं ना की 15-20 दिवस आरामात जातं. आणि हे जेव्हा रिफिल करण्याची वेळ येते त्यावेळेस वर डिस्प्लेला त्या प्रकारचा अलार्म येतो. तर काळजी करण्याचं कुठलं कारण नाही आहे. त्यानंतर आता आपण हे बंद करून घेऊया. याच्या बाजूला ही जी जाळी आहे ना, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की आम्ही भांड्यांचं खरकट काढून घेतो, पण एखाद्याला ते खरकट काढायचा कंटाळा असेल आणि तशीच भांडी लावली तर यातलं खरकट ह्या इथे जाळीमध्ये जमा होतं. आणि मग ती जाळी आता आमची जी जाळी आहे ती तुम्ही पाहू शकता स्वच्छ आहे. दाखव, कारण आम्ही त्यामध्ये खरकटा जाऊ देत नाही. तर तुम्हाला ही जाळी स्वच्छ करावी लागेल. जर खरकटा यामध्ये जमा झालं तर ते धुवून पुन्हा लावावं लागेल. तर त्यापेक्षा खरकटा काढून भांडी मशीनला लावणं कधीही उत्तम. तर आता आपण मशीनमध्ये भांडी जी आहे ती लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आता आपण ही सर्व भांडी जी आहेत ती लावून घेत आहोत. हल्ली सर्व नवरा बायको दोघेही वर्किंग असतात, बाहेर जायचं असतं पटापट घरातली कामं आटपून. आणि अशा वेळेस ही मशीन जी आहे ती खूप सोयीची ठरते. माझ्याकडे असं होतं की सकाळी मला मुलींसाठी डब्बा बनवायचा असतो शाळेचा, मी त्यामध्ये बिझी असते आणि मग नवऱ्याला बऱ्याचदा मी भांडी जी आहेत ती मशीनमध्ये लावून घ्यायला सांगते आणि तोही अगदी आनंदाने ती भांडी लावतो. सहज कुणीही हे काम जे आहे ते करू शकतं. तर आता सर्व भांडी जी आहे ती आपली मशीनमध्ये लावून झालेली आहे. आणि आता आपण ह्या ठिकाणी पावडर आणि लिक्विड हे कशा प्रकारे मशीनमध्ये टाकायचं हे पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी आधी आपण लिक्विड जे आहे ते टाकून घेणार आहोत. तर लिक्विड टाकण्यासाठी अशा प्रकारे ओपन करायचं आहे. हे रोज नाही टाकावं लागत, पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी टाकते. हे तुम्ही अगदी 15 दिवस 20 दिवस डिपेंड तुम्ही किती वेळा मशीन लावताय. मी तर रोज वापरते. तर अशा प्रकारे ते भरून घ्यायचं आहे आणि खूप दिवस जे आहे ते हे लिक्विड आपल्याला जातं. तर वर आलेलं लिक्विड दिसते आणि आता आपण ते बंद करून घेणार आहोत. आता पावडर पण आपण अशा प्रकारे टाकून घेणार आहोत. तर पावडर कशी टाकायची आहे, तर यामध्ये अंदाजे पावडर आपण 1 चमचाभर टाकलेली आहे. आता पावडर टाकून झालेली आहे. हा कप्पा आपण बंद करायचा आहे. आता आपण मशीन जी आहे ती चालू करणार आहोत. पावडर वगैरे टाकून झालेली आहे आणि मशीन या ठिकाणी आपण बंद केलेली आहे. मेन स्विच ऑन केलेला आहे आणि आता आपण करणार आहोत हे बटन जे आहे
रिसेटचं. त्यानंतर अशा प्रकारे इथे टायमिंग येणार आहे. आता 2 तास 15 मिनिटांसाठी माझी ही मशीन जी आहे ती सेट झालेलं आहे टायमिंग. मशीनच्या बाजूला जरी तुम्ही उभे असल्या ना तर तुम्हाला जरासुद्धा आवाज येणार नाही, इतकी छान मशीन आहे ही. त्यानंतर ऑटो मोडवर मी सेट करून ठेवलेलं आहे, त्यामुळे रोजच्या वापरातलं आहे. ऑटो मोडवर ही मशीन सुरू झालेली आहे आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत मशीन. आणि आता तिला तिचं काम करू द्या मशीनला. भांडी धुवून झाली की ती कशी निघाली आहे याचा व्हिडिओ मी पुन्हा बनवणार आहे. तर मशीन ह्या ठिकाणी बंद झालेली आहे, म्हणजे अर्धा तासापूर्वीच बंद झाली आहे. गरम गरम अगदी बंद झाल्या झाल्या लगेच मशीनचा दरवाजा उघडायचा नाही आहे. आणि आता आपण हे खोलणार आहोत. तर ह्या ठिकाणी मशीन आपण खोलली आहे आणि भांडी आपण पाहूया आता एक एक ट्रे का वापरायची. खूप छान लख्ख अशी भांडी मशीनमध्ये निघतात. आणि ही भांडी स्वच्छ होण्यासाठी ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे ते जळालेलं आहे ॲक्च्युली, म्हणून तसं दिसतंय. ते नाही स्वच्छ होणार, पण भांडी अगदी लख्ख चकचकीत होतात. ग्लास वगैरे जर हे पहा, म्हणजे अगदी नव्या भांड्यासारखे लख्ख होतात. त्याचबरोबर कधी कधी भांड्यांना जो आहे कुबट वास येतो. बरेचदा आपण भांडी स्वच्छ केली तरी त्यांना एक प्रकारचा कुबट असा वास येतो, तर असं काही होत नाही. खूप सुंदर लख्ख चकाचक अगदी नव्यासारखी भांडी निघतात. मला तर खूप आवडतात मशीनमध्ये धुतलेली भांडी. आणि खूप छान, म्हणजे रोज नव्यासारखी भांडी. काचेची भांडी आता मी काल कुठली वापरात आणली नव्हती म्हणून यामध्ये नाही आहेत, तर काचेची भांडी पण खूप छान निघतात. ह्या मशीनला 2 युनिटपेक्षा कमी युनिट जळतात. आणि पाण्याचा जर विचार केला तर 9.5 ते 10 लिटर पाणी ह्यासाठी भांडी धुण्यासाठी लागतं. तर वर्किंग वुमनला तर वरदान आहे भांड्याची मशीन. म्हणजे इतकी लख्ख आरशासारखी भांडी जर मशीनमध्ये निघत असतील तर काहीच हरकत नाही आहे. मी रोज वापरते ही मशीन, मला खूप आवडते. तर जे भांड्याची मशीन घ्यावी की नाही हा विचार करत असतील तर मी त्यांना सांगेल की तुम्ही आवर्जून घ्या. जवळपास सर्व माहिती ह्या मशीनविषयी देऊन झालेली आहे, पण किंमत सांगितली नाही. तर मी 10-11 महिन्यांपूर्वी ही मशीन जी आहे ती विकत घेतलेली आणि तेव्हा 65,000 रुपयाला मी घेतलेली. तर आत्ता कदाचित किंमत जी आहे ती वेगळी असू शकते. आणि ह्या गेल्या 10-11 महिन्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं मेंटेनन्सचं काम ह्या मशीनचं निघालं नाही आहे. त्यामुळे इतके पैसे देऊनसुद्धा मी ह्या मशीनच्या बाबतीत खुश आहे. मला ही मशीन खूप जास्त आवडली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. त्याचबरोबर गप्पा गोष्टी आणि स्मिता ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण फेसबुक आणि यूट्यूबवर दोन्हीही ठिकाणी आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तोपर्यंत तुमची रजा घेते. धन्यवाद.